कायद्याची संकल्पना अभ्यासायची आहे. महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांनी पेशवाईचा अंत घडवून आला. ब्रिटिश आणि पेशवाईमध्ये मोठी लढाई झाली आणि तिथे पेशवाईचा पराभव झाला. त्या काळामध्ये असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये ठगी माजली होती. महाराष्ट्र हे आजच्यासारखं राज्य नव्हतं, पण त्याला महाराष्ट्र म्हणणं ही मोठी परंपरा आहे शिवाजी महाराजांपासूनची. तर महाराष्ट्र देशी ठगी माजली होती, जनता त्रस्त आणि हैराण झाली होती. आता ठग म्हणजे काय? ठग, पेंढारी, पारधी, फासे पारधी ही जमातींची नावं आहेत. ब्रिटिशांनी या सगळ्या जमातींवरती एक मोठा ठपका ठेवला होता. त्यांना गुन्हेगार जमाती असं नाव दिलेलं होतं. नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने तो कायदा रद्द केला. गुन्हेगार जमाती हा शिक्का काढून टाकला आणि मग त्याला आपण आता विमुक्त आणि भटक्या जमाती असं म्हणतो, VJMT असं म्हणतो आपण. गुन्हेगारी किंवा क्रिमिनल माइंड ज्याला म्हणतो आपण, ते काही उपजत नसतं. ते समाजात जे काही त्यांना वागणूक मिळते, जी परिस्थिती असते त्याच्या आधाराने ते तयार होतं, त्याच्यामुळे ते तयार होतं. त्यामुळे असा शिक्का मारणं हे पूर्णतः चुकीचं. परंतु त्यावेळेला एक तो प्रसिद्ध असा शब्द होता की महाराष्ट्र देशी ठगी माजली होती. आता याचा थोडक्यात अर्थ असा की गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं होतं, दरोडेखोरीचं प्रमाण वाढलेलं होतं, कारण पेशव्यांचं आपल्या राज्याकडे फारसं लक्ष राहिलेलं नव्हतं. त्यांचे शत्रू वाढत गेलेले होते, अंतर्गत संघर्ष वाढत चालले होते आणि एकूण राज्यकारभाराकडे दुर्लक्ष होतं, जातीयवाद आणि बऱ्याच गोष्टी होत्या. तर त्याच्यामध्ये सामान्य माणूस भरडला गेलेला होता. सामान्य माणसाचा कायदा आणि सुव्यवस्थेवरचा विश्वास उडालेला होता. त्यामुळे ब्रिटिशांनी इथे आल्यानंतर काय केलं तर कायद्याचं राज्य प्रस्थापित केलं. त्यामुळे ब्रिटिश परके असले तरी लोकप्रिय झाले. अजूनही तुमच्या आजोबांच्या पिढीमधले लोक त्यांना जाऊन विचारा, तर ते काय सांगतील? राज्य करावं तर काय, ब्रिटिशांनी करावं. आजच्या तुमच्यासारख्या राज्यकर्त्यांना, तुमच्यासारख्या लोकांना राज्य करणं जमत नाही असं म्हाताऱ्यांचं मत असतं. त्यांनी ते त्यांच्या आजोबा पंजोबांकडून ऐकलेलं असतं. तर ब्रिटिशांचा विश्वास होता ते कायद्याच्या राज्यावरती, रूल ऑफ लॉ. ब्रिटिशांनी इथे आल्यानंतर आता ते वसाहतवादी होते, त्याने आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं, या सगळ्या गोष्टी तितक्याच खऱ्या आहेत. पण त्यांनी इथे आल्यानंतर लोकांचं मन जिंकून घेतलं. इथले गुन्हेगारीच्या विरोधात मोठी मोहीम सुरू केली. त्या काळातल्या विषयांवरती मराठी पिक्चर्स आहेत, त्याच्यामध्ये चंद्रकांत, सूर्यकांत यांनी भूमिका केलेले पिक्चर्स जरा शोधून पहा, म्हणजे मग कशी गुन्हेगारी होती आणि ब्रिटिशांनी त्याचा कसा विरोध केला ते दिसेल. पुढे वासुदेव बळवंत फडक्यांनी सुद्धा हा दरोडेखोरीचा मार्ग स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अवलंबायचं ठरवलं, पण ते ब्रिटिशांच्या तावडीतून सुटू शकले नाही. ते आणि त्यांची सगळी टीम त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झाली. तो वेगळा भाग आहे, सहज लक्षात आला म्हणून उल्लेख केला. तर ब्रिटिशांचा भर सगळा कशावर होता? तर कायद्याचं राज्य प्रस्थापित करणं, शांतता प्रस्थापित करणं, सुव्यवस्था प्रस्थापित करणं. हा, मग त्याच्यामध्ये समानता, न्याय, स्वातंत्र्य, न्याय त्यांना हवा तसा न्याय ते द्यायचे. समानता, स्वातंत्र्य याच्याकडे त्याने दुर्लक्ष केलं तर ही गोष्ट वेगळी.
पण ब्रिटिश परके जरी असले तरी ते लोकप्रिय झाले, कारण लोकांना ते आवडायला लागले. ते किती सुंदर आहे, सुरळीत सगळं चाललेलं आहे, दरोडेखोर मारले जात आहेत. तर ब्रिटिशांनी लोकांची पण ती गरज ओळखली होती आणि कायद्याचं राज्य प्रस्थापित केलं. रूल ऑफ लॉ, नेहमीच सगळ्यांना हवं हवंसं वाटणार कायद्याचं राज्य. लॉ, कारण कायद्याचं राज्य म्हणजे काय? सुव्यवस्था, शांतता, प्रगती, समृद्धी. म्हणजे एक कायद्याचं राज्य असलं की एवढ्या सगळ्या गोष्टी सहज साध्य करता येतात. जगणे मुश्किल होते, खरं आहे. कायदा किंवा नियम अगदी सूर्यापासून ते छोट्या विषाणूपर्यंत, आता तुम्हाला विषाणूचा परिचय जरा जास्तच झालेला आहे गेल्या 5-6 महिन्यामध्ये, तर सूर्यापासून ते करोनापर्यंत सगळीकडे नियमांची चौकट आहे. सूर्य कधी उगवायचं आणि कधी मावळायचं, पृथ्वी किती वेगाने फिरणार, बाकीचे ग्रह किती वेगाने फिरणार, सगळं नियमबद्ध आहे. त्याच्यामध्ये आजपर्यंत बदल झालेला नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये आज कमी उद्या जास्त असा बदल झालेला नाहीये कधी. निसर्गाचे नियम आहेत, कधी कोणतं झाड फुलणार, कसं वाढणार, सगळं ठरलेलं आहे. निसर्गाचे नियम एवढे काटेकोर आहेत. पोलीस तपासामध्ये एखाद्याचा खून झाला, प्रेत काही ठिकाणी काहीतरी कुठेतरी पडून राहिलं आणि बऱ्याच दिवसांनी सापडलं, तर त्याचा किती दिवसापूर्वी मृत्यू झाला होता हे शोधून काढण्याचा एक फोरेन्सिक सायन्स मधला एक मार्ग आहे. आणि तो म्हणजे ते फोरेन्सिक सायंटिस्ट काय पाहतात, तर त्याच्या बॉडीमध्ये कुठल्या प्रकारचे किडे सापडले आणि किती संख्येने सापडले, त्यांचा आकार किती होता, ते किती मोठे होते, त्याच्या आधाराने ठरवता येतं की बॉडी किती दिवसापूर्वी डिकम्पोज व्हायला सुरुवात झाली किंवा मृत्यू त्या माणसाचा कधी झाला असेल. म्हणजे सगळं निश्चित आहे की एवढ्या दिवसांनी डिकम्पोज व्हायला सुरुवात होणार, एवढ्या दिवसांनी हे किडे येणार, याच्यानंतर ते किडे येणार. डिकम्पोजिशन आपोआप होत जात. निसर्गाचा नियम तो बदलत नाही कधी. हा, निसर्गाचे नियम काही ठिकाणी बदलताना दिसत आहेत. क्लायमेट चेंज आपण शब्द वापरतो, पण क्लायमेट चेंजचं कारण काय? तर चेंज नाही येतो, ती रिॲक्शन आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे आपण जर व्यवस्थित राहिलो, आपण जर क्लायमेटमध्ये किंवा पर्यावरणामध्ये ढवळाढवळ केली नाही, तर पर्यावरण जसं आहे तसं राहील. पण आपण त्याच्यामध्ये प्रचंड ढवळाढवळ करतो, त्याचं उत्तर ते देतोय. समुद्रात भर घालून जमीन वाढवण्याचा प्रयत्न करतो, समुद्राला मागे ढकलतो, समुद्र दुसरीकडे कुठेतरी सुनामीच्या स्वरूपामध्ये जमिनीवरती घुसतो. म्हणजे तुम्ही जे करता त्याला ते प्रतिक्रिया फक्त देतंय. एरवी ते नियमांप्रमाणेच चालतं. म्हणजे निसर्गाचे नियम तिथे मोडले आहेत असं म्हणता येत नाही. नियम तुमच्या शरीराचे पण आहेत. बॉडी क्लॉक नावाची कन्सेप्ट आहे, कधी वाचून पहा, समजून घ्या, माहीत असेल तर चांगली गोष्ट आहे. बॉडी क्लॉक आहे, ते क्लॉक न समजता जर तुम्ही वागायला लागला तर तुम्हाला सगळ्या रोगांना आमंत्रण तुम्ही देताय हे निश्चित. भूक नसताना खाणं, झोपेची इच्छा असताना झोप येत असताना न झोपणं, रात्री जागणं, दिवसा अभ्यास करत राहणं किंवा मग दिवसा झोपून राहणं, अति खाणं, तेल, तिखट, मसाला. कुठल्या तरी जनावराला तेल, तिखट, मसाला लागतो का ते पहा.
तर शरीराचे पण नियम आहेत. शरीराचे नियम इतके किचकट आहेत की अजूनही तज्ज्ञामधला तज्ज्ञ डॉक्टर असेल तरी त्याला सगळ्या गोष्टी समजतातच असं नाही. शेवटी काही डॉक्टर्स सुद्धा, या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक मी देऊन ठेवली आहे ती पहा, तर काही डॉक्टर्स सुद्धा शेवटी असं म्हणतात की शेवटी तुमचे श्वास ठरलेले आहेत आणि एकदा का ते संपले की मग तुम्हाला वाचवणारा कोणी नाही. म्हणजे डॉक्टरांच्या प्रयत्नांना थोडक्यात मर्यादा आहेत, हे अगदी तज्ञ डॉक्टर सुद्धा सांगतात. याच्यामध्ये अंधश्रद्धा श्रद्धा याचा कोणताही प्रश्न नाहीये. कित्येक गोष्टी आपल्याला अजूनही समजत नाहीये. कॅन्सर का होतो माहित नाही, डायबिटीस कसा नियंत्रणात आणायचा नाही माहिती अजूनही. सर्दी पडसं होतं, त्याचा जो व्हायरस आहे त्याच्यावरती अजूनही उपाय सापडलेला नाही, फक्त लक्षणांवरनं उपाय आपण करतो. कोरोना व्हायरसचं तुम्हाला दिसेल की आजपर्यंत त्याच्यावरची लस खात्रीलायक अशी सापडलेली दिसत नाही. आणि आणखीनही कित्येक व्हायरसेस येतील, त्यांना कसं तोंड द्यायचं हा पुढचा प्रश्न आहे. तर शरीराचे नियम, शरीर ही यंत्रणा, तर तसेच निसर्गाचे पण नियम आहेत. दोन्हीच्या विरोधात जाऊन बघा, म्हणजे काय होतं ते समजेल तुम्हाला. भूतकाळातील अनुभवांच्या आधारे मानवी जीवनातील चुका आणि दोष लक्षात घेऊन भविष्यात अधिक चांगले जीवन जगण्यासाठी शासकीय व्यवस्थेने केलेले नियम म्हणजे कायदा, अशी एक सर्वसाधारण व्याख्या तुम्ही कायद्याची करू शकता. समजा एखादं छोटस गाव नव्याने सुरू झालं, नव्याने तिथे लोक वस्तीला जाऊन राहिले, गर्दी व्हायला लागली. तसं तसं मग सुरुवातीला सिग्नल्स, ट्रॅफिक सिग्नल्स, ट्रॅफिक चौकी, पोलीस काही भानगड नव्हती, गरज नव्हती. वाहनांची संख्या वाढली, मग तसे नियम करावे लागले. मग डाव्या बाजूनीच जा, वन वे करणं, जशी जशी गरज लागेल तसे तसे कायदे विकसित केले जातात. चुका ज्या आहेत त्या टाळून नवीन पद्धतीने, नव्या उत्साहाने कसं जगता येईल हे पाहण्याचं काम कायदे करताना केलं जातं. लॉ इज अन एव्हर इव्हॉल्विंग कन्सेप्ट. म्हणजे कायद्याची नेमकी व्याख्या किंवा कायद्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सांगायचं तर लॉ इज अन एव्हर इव्हॉल्विंग कन्सेप्ट. सतत उत्क्रांत होत जाणारा म्हणजे कायदा, सतत बदलत जाणारा. एखादी गोष्टीच्या संबंधाने कायदा तुम्ही करता, जेव्हा त्या गोष्टीची अंमलबजावणी सुरू होते त्यावेळेला असं लक्षात येतं की याच्यामध्ये या त्रुटी आहेत, परत नवीन कायदा केला जातो किंवा कायद्यामध्ये दुरुस्त्या केल्या जातात. जशी जशी कन्सेप्ट इव्हॉल्व्ह होईल, जसे जसे गोष्टी पुढे येतील तसं तसे कायदे करावे लागतात. तंत्रज्ञान, आपल्याकडे गर्भलिंग चिकित्सेचं तंत्रज्ञान आलं. मेडिकल सायन्स मध्ये डॉक्टरांना त्याची गरज लागते, पण सोनोग्राफी म्हणा किंवा आणखीन कोणत्या पद्धतीने की गर्भ कसा आहे, सुरक्षित आहे का, व्यवस्थित आहे का, पण त्याच्या पलीकडे काही लोकांनी त्याचं लिंग कोणतं आहे हेही बघायला सुरुवात केली आणि मग सामान्य माणसांनी त्याचा माहितीचा वापर करून जर मुलगी असेल तर मारून टाकायची. म्हणजे आधीच भ्रूण हत्या ज्याला म्हणतो आपण, जन्माला यायच्या आधीच संपून टाकायचं. आता हे लक्षात आल्याबरोबर महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य आहे की ज्याने असा गर्भलिंग चिकित्सेच्या विरोधातला कायदा केला. नंतर भारत सरकारने तो कायदा केलेला आहे. आता तो कायदा ज्या क्षणी केलेला होता त्याच्यानंतर आतापर्यंत तो सतत इव्हॉल्व्ह होत चाललाय, कारण नवीन नवीन अडचणी आल्या, लोक नवीन नवीन पळवाटा शोधायला लागले, तर आणखी नवीन कायदा
नवीन नियम त्याच्यामध्ये वाढवले गेले. IT ऍक्ट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 साली IT ऍक्ट मध्ये कित्येक वेळेला अमेंडमेंट्स झाले. अमेंडमेंट्स, दुरुस्त्या, हे कायद्याचं मोठं वैशिष्ट्य आहे. कायदा तसा बदलला गेला पाहिजेच. इट शुड बी, आणि त्याच्या पुढे आपण 3 डॉट्स दिले, डॉट 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 किंवा इलिप्सिस त्याला म्हणतात. हे 3 डॉट याचा अर्थ होतो की पुष्कळ काही आणखीन सांगायचं आहे पण आता सांगत नाही. इट शुड बी इव्हॉल्विंग, म्हणजे तो बदलत राहिलाच पाहिजे. तो जर नाही बदलला तर मग काय होतो, इट बिकम्स ऑब्सोलेट. विथ द पॅसेज ऑफ टाइम लॉज बिकम ऑब्सोलेट. आपण केलेला, माणसानी केलेला कायदा आणि धर्मग्रंथातले कायदे, धर्मग्रंथामधले तरतुदी, याच्यामध्ये हाच फरक आहे की धर्मग्रंथ बदलू शकत नाही आपण, माणसांनी केलेला कायदा बदलू शकतात. हुकुमशाही व्यवस्थांमध्ये ते करता येत नाही, लोकशाही व्यवस्थांमध्ये ते करता येतं. म्हणून लोकशाही व्यवस्था आदर्श. कायदे बदलले नाही तर ते कुचकामी होतात, ते त्रासदायक ठरायला लागतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही सगळा कारभार करताय ईमेलवरून, तुम्ही सगळा कारभार करणार आहात ऑनलाईन, तुम्ही डिजिटल सिग्नेचर वापरणार आहात, आणि जर एखादा अधिकारी म्हणाला की मला तुमचं कागदपत्रांवरती सही शिक्का असलेलंच पत्र पाहिजे, तर तो अडमुठेपणा झाला. मग तो म्हणेल नाही, कायद्यामध्ये असंच लिहिलेलं आहे. तर कायदे बदलले गेले पाहिजे, कायदे सतत बदलले गेले पाहिजे. सतत उत्क्रांत होत जाणारी संकल्पना आहे, आणि म्हणूनच भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्तीची तरतूद आहे. 368व्या कलमामध्ये घटना दुरुस्तीची तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते, त्यांनीच सगळी घटना लिहून काढली, ड्राफ्टिंग कमिटी. राजेंद्र प्रसाद, बाबू राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरू त्याच्यामध्ये होते, वल्लभभाई पटेल होते, स्वातंत्र्य लढ्यामधले अनेक महत्वाचे नेते त्याच्यामध्ये होते. परंतु या कोणालाही असा दुराभिमान नव्हता की आमचा शब्द तो शेवटचा शब्द, याच्यामध्ये बदल करता येणार नाही. त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव होती की कायदा ही उत्क्रांत होणारी गोष्ट आहे, आणि आज केलेली घटना उद्या उपयोगी पडेल असं नाहीये. उद्या त्याच्यामध्ये बदल करावे लागतील, घटना दुरुस्त्या कराव्या लागतील. घटनेमध्ये 100च्या वर दुरुस्त्या 1950 पासून, 1951 पासून म्हणा, अगदी 1951 पासून ते आजपर्यंत 100च्या वर दुरुस्त्या झालेल्या आहेत. परिस्थिती बदलत जाते, माणसं बदलत जातात, गरजा बदलत जातात माणसांच्या, त्याप्रमाणे कायदे बदलणं, घटना बदलणं गरजेचं होऊन बसतं. म्हणून भारतीय घटना सर्वश्रेष्ठ का मानायची, आदर्श का मानायची, तर त्याच्यामध्ये ही तरतूद आधीच करून ठेवली आहे. जगातल्या सगळ्यात चांगल्या घटना ज्या आहेत, अमेरिकेची घटना असेल, ऑस्ट्रेलियाची घटना असेल, प्रत्येक घटनेमध्ये घटना दुरुस्तीची तरतूद आहे. आता कायद्याचे परत प्रकार आहेत. लिखित कायदा, अलिखित कायदा. अलिखित कायदा म्हणजे 2 माणसं एकत्र आली किंवा 2 पेक्षा जास्त माणसं एकत्र आली की आपोआपच एकमेकांमध्ये काहीतरी एक नियम ठरत जातात. अनौपचारिक नियम त्याला म्हणतो. की एक ग्रुप छोटासा जमा झालाय, त्यातल्या 2-3 थोडासा दम्याचा त्रास आहे, 2-3 सिगरेट ओढायची, तर मग नियम आपोआप ठरतो की या दमेकरांच्या समोर सिगरेट ओढायची नाही, बाहेर जाऊन ओढायची असेल तर. एकत्र जमल्यानंतर सिगरेट नाही ओढायची. एकमेकांना कशा प्रकारे हाक मारायची, कोणी कोणाला नमस्कार करायचा, कोणी कोणाला मान द्यायचा, कोणी कोणाची सेवा करायची, सगळे अलिखित नियम असतात, अनौपचारिक. ते
अनौपचारिक गटांच्या बद्दल झालं. आपण जो विचार करतोय तो राज्य व्यवस्थेमधले कायदे, शासनाने केलेले कायदे, त्यांचा मुख्यतः आपण विचार करतोय. तर असा पहिला लिखित कायदा द कोड ऑफ हमुराबी, हमुराबीचा कायदा, बॅबिलोनिया नावाचा प्रदेश प्राचीन काळामध्ये इसवी सन पूर्व 1792 ते 1750, आता अर्थात परत ही आकडेवारी काही जणांना चुकीची वाटेल, पण आधीचे काही आपले व्हिडिओ काढून पहा, आपलं ग्रुपमधलं डिस्कशन काढून पहा, म्हणजे मग तुम्हाला हा आकडा चुकीचा आहे का बरोबर आहे ते कळेल. तर 1792 ते 1750 इसवी सन पूर्व, म्हणजे आजपासून साधारणपणे 3792 वर्षापूर्वी त्याचा जन्म झाला आणि 3750 वर्षापूर्वी त्याचा मृत्यू झाला. हा बॅबिलोनचा राजा, याला पहिल्यांदा लिखित कायद्याचं महत्व समजलं आणि त्याने लिखित कायदा प्रत्यक्षात आणला. हे जे वर्णन आहे ते शासन व्यवस्थेचं वर्णन आहे. शासन व्यवस्था कशी कायद्याभोवती फिरत राहते त्याचं हे सगळं वर्णन आहे. कायदा करणारे कायदे मंडळ, त्याच्यामध्ये कायदे मंडळ ही जेनरिक टर्म आहे. म्हणजे गोळ्यांमध्ये, औषधांमध्ये तुम्ही असं म्हणता, कधी पॅरासिटामॉल म्हणता तर कधी क्रोसिन म्हणता. तर पॅरासिटामॉल ही जेनरिक टर्म आहे. पॅरासिटामॉल अनेक कंपन्या पॅरासिटामॉल घालून औषध तयार करतात आणि त्याला आपलं आपलं ब्रँड नेम देतात. तर क्रोसिन हे एक ब्रँड नेम आहे, डोलो हे एक ब्रँड नेम आहे. दोन्हीमध्ये कंटेंट बघायला गेलं तर तुम्हाला पॅरासिटामॉलच दिसेल. तसं कायदे मंडळ ही जेनरिक टर्म आहे आणि भारतामध्ये त्याला संसद म्हणतात, इंग्लंडमध्ये त्याला पार्लमेंट म्हणतात, अमेरिकेत त्याला काँग्रेस म्हणतात, जपानमध्ये डाएट, इराणमध्ये मजलिस आणि अनेक देशांमध्ये, मी एक साधारण लिस्ट काढून पाहिली, विकिपीडियावरती थोडासा सर्च दिला तर बऱ्याच गोष्टी कळतात. तर सर्च देऊन पाहिला त्यावेळेला बऱ्याच देशांमध्ये त्याला नॅशनल असेंब्ली असं म्हणतात. तर हे कायदे मंडळ, कायदा करणार लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे कायदे करतात. लोकांनी निवडून दिलेले म्हणजे आपण काय म्हणतो, अप्रत्यक्ष लोकशाहीची पद्धत. मागच्या तासाचं काही आठवतंय का पहा थोडस. लोकशाहीचे दोन प्रकार, प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही. ग्रीकांनी सुरुवात केली इसवी सन पूर्व काही 100 वर्षांपूर्वी ही प्रत्यक्ष लोकशाही. तिथे नागरिक स्वतः व्यवस्थेमध्ये भाग घेत होते. नागरिकांनी प्रतिनिधी निवडून दिलेत आणि मग प्रतिनिधी कायदे करतात असं नव्हतं, कारण लोकसंख्या कमी असल्यामुळे, आकारमान मर्यादित असल्यामुळे प्रत्यक्ष लोकशाही ग्रीकांची शक्य होती. आता तशी शक्य नाहीये. भारतामध्ये सगळ्या नागरिकांनी, म्हणजे 18 वर्षाच्या वरच्या सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं आणि कायदे करायचं ठरवलं तर एकमत होणं सोडून द्या, एकमेकांशी कम्युनिकेट होण्यालाच बराच वेळ होईल, शक्यच होणार नाही, प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. म्हणून आपण आता एक पद्धत अवलंबतो, निवडणुका घेतो, अप्रत्यक्षपणे आपण लोकशाही व्यवस्था चालवतो. आपण नेमून दिलेले प्रतिनिधी संसदेमध्ये जातात आणि कायदे करतात. तर ब्रिटनमध्ये त्याला पार्लमेंट, आपण सुद्धा इंग्लिश शब्द पार्लमेंटच वापरतो, ब्रिटिशांकडूनच आपण तो घेतलेला आहे. अमेरिकेत मात्र त्याला काँग्रेस असा शब्द आहे. काँग्रेस त्या पक्षाची आणि त्याची गल्लत करू नये. दुसरा मुद्दा आहे तर कायद्याची अंमलबजावणी करणार कार्यकारी मंडळ. पंतप्रधान, राष्ट्रपती, पंतप्रधानांचं सगळं मंत्रिमंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती हे, आणि लोकप्रशासन म्हणजे प्रशासन व्यवस्था, सचिवांपासून ते शिपायापर्यंत असलेली सगळी व्यवस्था. तर हे सगळे मिळून काय करतात तर कायद्याची अंमलबजावणी करतात. आता यामध्ये पण पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ
हे फारसं अंमलबजावणीमध्ये नसतात, ते कायदे करण्यामध्ये पण असतात, कारण ते संसदेचे सदस्य पण असतात. अमेरिकेमध्ये ते संसदेचे सदस्य नसतील तरी सुद्धा ते कायदे करण्यामध्ये पुढाकार घेतात, ते सजेशन्स देऊ शकतात. त्यामुळे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे दोन्हीमध्ये येतात, कायदे करणं आणि कायद्याची अंमलबजावणी करून घेणं. ते कोणाकडून करून घेतात, तर ते प्रशासनाकडून करून घेतात. प्रशासन ज्यांचा आपल्या तुमचा आमचा संबंध रोजचा येतो, तुम्हाला 7/12चा उतारा हवाय, तुम्हाला ड्रायव्हिंगचं लायसन्स हवंय, तुम्हाला रेशन कार्ड हवंय, तुम्ही पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री किंवा कुठल्या मंत्र्याकडे जाणार नाही, तुम्ही जाणार ते त्या ऑफिसमधल्या क्लार्ककडे. तिथे तुमची नोंद असेल आणि त्या नोंदीप्रमाणे तो तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट बनवून देईल. किंवा मग काही नोंदी किंवा काही आणखीन डॉक्युमेंट्स ऍडिशनल लागत असतील तर ते मागेल, काही तपासणी करेल, काही प्रश्न विचारेल, चौकशी करेल, कोणाचे काही ऑब्जेक्शन नाही आहे ना हे पाहिल, आणि मग तो कायदा जो काही आहे तो अंमलात आणेल. कायद्याचा अर्थ लावणारे हे तिसरं मंडळ, न्याय मंडळ, ज्युडिशियरी, न्यायव्यवस्था. तर हे कायद्याचा अर्थ लावतात. न्याय देणं म्हणजे न्यायाधीशाच्या मनाला येईल तसा न्याय त्याला देता येत नाही. जसा कायदा आहे त्याच्याप्रमाणे त्याला न्याय द्यावा लागतो. तुम्ही भांडण घेऊन गेलात तर भांडणाचा ते कायद्याच्या शब्दामध्ये ते बसवतात आणि कायद्याच्या प्रमाणे त्याचा काय अर्थ लागतो ते पाहतात, आणि तो जो अर्थ ते लावतील तो अंतिम मानला जातो. अर्थात तिथे परत पायऱ्या आहेत. डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अंतिम मानला जातो. आणि कायदा पाळणारे कोण, त्याच्यामध्ये वरचे हे सगळे आले, करणारे पण पाळणाऱ्यांमध्ये येतातच. कायदा करून झाला की त्यांची पुढची ड्युटी आहे की कायदा जो आपणच केला तो पाळायचा. त्यामुळे संसद सदस्य असतील, मंत्री असतील किंवा न्यायाधीश असतील, कायद्याच्या बाहेर नाहीये. त्यामुळे कायदा पाळणारे कोण, तर आपण सर्व नागरिक. कायद्याचे प्रकार, पहिला सगळ्यात वाईड मोठा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय कायदा. आंतरराष्ट्रीय मध्ये राष्ट्र नावाचा एक शब्द आहे. मुळात हे राष्ट्र ही संकल्पना अगदी अलीकडची आहे, 16व्या-17व्या शतकात उदयाला आलेली संकल्पना. त्याच्या आधी राष्ट्र नव्हतं, त्याच्या आधी राजा होता, जमीनदार होता आणि त्यांच्या गढी असायच्या, त्यांची राज्य असायची, साम्राज्य असायची. ते सगळं 16व्या-17व्या शतकानंतर बंद होत गेलं. राष्ट्र निर्माण झाली. धर्म, भाषा किंवा भौगोलिक स्थिती, आर्थिक स्थिती, इतिहास, संस्कृती याच्या साधर्म्याच्या आधारावरती आंतरराष्ट्रीय कायदे करण्यात आले. 16व्या-17व्या शतकापासून राष्ट्र उदयाला येत गेली आणि मग त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाल्या आणि राष्ट्रांमधले संबंध नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळे करार करण्यात आले आणि त्याच्यातून आंतरराष्ट्रीय कायदा उभा राहिला. आंतरराष्ट्रीय कायदा असा कुठल्या एका संस्थेकडून होत नाही. व्यापार संबंधाने जे कायदे नियम आहेत ते सध्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सहसा पाहतं. जगातले बहुतेक सगळे देश त्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की ते बंधनकारक नसतात. एखाद्या राष्ट्राने ते मानायचे की नाही ते त्या राष्ट्रावरती अवलंबून आहे. जसा राष्ट्रीय कायदा, आता पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत की पुढचा प्रकार आहे कायद्याचा तो म्हणजे राष्ट्रीय कायदा. राष्ट्रीय कायदा हा बंधनकारक असतो. त्याचे कोणते कोणते प्रकार आहेत ते पाहायचे आपल्याला, पण तो बंधनकारक असतो. तो एक कोणतरी संस्था तयार करते, त्याच्या मागे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक फोर्स असतो. तसं आंतरराष्ट्रीय कायद्याच्या बाबतीमध्ये थोडंफार आहे, पण ते तितकंसं परिणामकारक नाहीये. उदाहरणार्थ संयुक्त राष्ट्र संघटना आहे, संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद आहे. संयुक्त राष्ट्रांविषयीचं एक अर्ध्या तासाचा व्हिडिओ मी टाकलाय, तो पण पहा. तर संयुक्त राष्ट्र संघटना, संयुक्त राष्ट्र संघटनेची सुरक्षा परिषद
हे आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी करतात, आंतरराष्ट्रीय कायदे तयार पण करतात. आमसभेचे ठराव असतात, सुरक्षा परिषदेचे ठराव असतात, ते म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदेच झाले. जिनिव्हा करार, युद्धाच्या दरम्यान राष्ट्रांनी कशी वर्तणूक ठेवावी, जखमी सैनिकांच्या संबंधाने कशी वागणूक असावी, रेडक्रॉसला कोणकोणत्या परवानग्या दिल्या जाव्या, रेडक्रॉस किंवा तत्सम ज्या काही संस्था आहेत, जे स्वयंसेवी संस्था आहेत, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था, त्यांच्या संबंधाने केलेले कायदे, तर हे सगळे कायदे निशस्त्र सैनिकाला काय त्याची भूमिका असावी, त्याच्या संबंधाने कसे निर्णय घेतले जातात, किंवा आणायला कोणतीही भक्कम अशी व्यवस्था नाहीये. त्यामुळे त्याला आपण असं म्हणतो की ते दात नसलेले कायदे आहेत. आंतरराष्ट्रीय कायदे दात नसलेले कायदे. आता हे दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मी आणखीन स्पष्ट केलंय, दात असलेला कायदा आणि दात नसलेला. या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक तुम्हाला मिळेल आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण त्याची लिंक मी देऊन ठेवलेली आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या नंतर येतो तो राष्ट्रीय कायदा. या राष्ट्रीय कायद्याचे परत वेगवेगळे उपविभाग आहेत. प्रत्येक राष्ट्राचा असा हा वेगळा कायदा असतो. बहुतेक राष्ट्रांची स्वतःची लिखित अशी राज्य घटना आहे, संविधान त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, कॉन्स्टिट्यूशन. मग ती घटना समितीने लिहिलेली असते किंवा आणखीन कोणत्या मार्गाने तयार केलेली असते. ती राज्यघटना हा त्या देशाचा मूलभूत कायदा समजला जातो, सगळ्यात मोठी चौकट. या मोठ्या चौकटीच्या अंतर्गत संसदेचा कायदा हा दुसरा लेवलचा कायदा येतो. देशाच्या कायदे मंडळाने तयार केलेला कायदा, भारतामध्ये आपण त्याला संसदेचा कायदा असतो. लोकसभा, राज्यसभा इथे संमत झालेले कायदे. त्याच्या खालोखाल येतात ते राज्य विधिमंडळांचे कायदे. भारतामध्ये संघराज्य व्यवस्था आहे. एकूण संघराज्य आपलं जे आहे त्याच्यामध्ये घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश मिळून 36 युनिट्स आहेत. तर ह्या प्रत्येकाची विधिमंडळ आहेत स्वतंत्र. बहुतेक सगळे, म्हणजे काही केंद्रशासित प्रदेशांना स्वतंत्र विधिमंडळ नाही, पण बाकीच्या सगळ्यांना स्वतःची विधिमंडळ आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, अगदी पॉंडिचेरी, दिल्ली, या सगळ्यांना स्वतःचं विधिमंडळ आहे. आणि ज्यांचं नाहीये त्यांना केंद्र सरकार कायदे करतं त्यांच्यासाठी. तर या सगळ्या विधिमंडळांचे कायदे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे कायदे. साधारणपणे 3 पातळ्यांवरती शासन व्यवस्था असते देशाच्या, घटक राज्यांच्या किंवा प्रादेशिक आणि मग स्थानिक. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. स्वराज्य म्हणजे लोकांनी स्वतः चालवायचं, स्थानिकांना वाव मिळावा याच्यासाठी ही केलेली तरतूद आहे. गांधीवादी विचारातून आलेली ही तरतूद आहे. गांधीजींना हवं होतं काय, महात्मा गांधींना खेड्यांचं स्वराज्य, स्वयंपूर्ण देश, मग तो खेड्याकडे चला असं ते म्हणायचे. नेहरूंनी त्यांना सांगितलं की हे शक्य नाहीये आणि आपल्याला मॉडर्नायझेशन करावं लागेल, इंडस्ट्रियलायझेशन करावं लागेल. गांधींनी ते मान्य केलं आणि मग नंतर नेहरूंनी त्यांच्या सन्मानाखातर म्हणा किंवा त्यांची स्मृती म्हणून म्हणा पंचायती राज व्यवस्था इथे आणली. तर त्याला म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्था. या स्थानिक स्वराज्य संस्था पुन्हा 2 प्रकारच्या आहेत. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, आता याच्यामध्ये काय येतं, महानगरपालिका आणि नगरपालिका. तसंच दुसरा प्रकार आहे तो म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. याच्यामध्ये आहेत जिल्हा परिषदा जिल्ह्याच्या पातळीवर, तालुका पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत. म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण असं अगदी खालच्या पातळीपर्यंत आपल्याकडे झालेलं दिसतं. ग्रामपंचायत सुद्धा कायदे करू शकते. आत्ताच्या कोरोना क्रायसिस मध्ये तुम्हाला दिसेल की प्रत्येक ग्रामपंचायतीने आपले वेगवेगळे कायदे केलेले आहेत, आपले वेगळे नियम केलेले आहेत.
शहरांमध्ये महानगरपालिका, छोटं शहर असेल तर नगरपालिका असते, काही ठिकाणी नगरपंचायती असतात. तर या सगळ्या संस्था आपले आपले कायदे करतात. त्यांना स्थानिक परिस्थितीला लक्षात घेऊन जे करावेसे वाटतात ते कायदे तिथे तिथे केले जातात. तर कोरोना क्रायसिसच्या संदर्भात सुद्धा मुंबईमधले कायदे वेगळे आहेत, पुण्यातले नियम वेगळे आहेत, छोट्या गावांमधले वेगळे. तर प्रत्येक ठिकाणी हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे कायदे वेगळे वेगळे असतात. परंतु त्यांना कशाच्या मर्यादेत राहावं लागतं, तर राज्य विधिमंडळ, देशाचा कायदा, देशाची घटना, ह्या सगळ्या वरच्या ज्या चौकटी आहेत, म्हणजे घटना ही सगळ्यात बाहेरची पहिली चौकट, दुसरी देशाचं कायदेमंडळ, तिसरी राज्याचं कायदेमंडळ, चौथी स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्यानंतर इतर संस्था पण येतात. विद्यापीठ असतील, सहकारी संस्था आहेत, मंडळ आहेत, क्लब्स आहेत. प्रत्येकाचे नियम, एखादा छोटासा क्रिकेट क्लब असेल, कबड्डीचा क्लब असेल, तर त्या क्लबचे सुद्धा नियम असतात. सदस्य कोणाला करून घ्यायचं, सदस्यत्व काढून केव्हा टाकायचं, सगळे नियम क्लब ठरवतो. एखादी सहकारी गृहनिर्माण संस्था आहे, तर या गृहनिर्माण संस्थेचे सुद्धा स्वतःचे नियम असतात. पुन्हा आताच्या काळाचा संदर्भ द्यावा असं वाटतो मला, की आता असं बऱ्याच बातम्या आलेल्या आहेत की काही ठिकाणी अजूनही घरामध्ये काम करण्याला जे बाहेरून येणारे नोकर होते त्यांना येऊ दिलं जात नाही, किंवा बाहेरचा एखादा सेल्समन असेल तर त्याला सुद्धा येऊ दिलं जात नाही. आता ते नियम केलेत, ते देशाचे नियम नाही आहेत, ते राज्याचे नाही आहेत किंवा महानगरपालिकांचे नाही आहेत, पण गृहनिर्माण सोसायटीने केलंय की आमची जीवाची सुरक्षा आम्हाला बघायची आहे आणि त्यामुळे आम्ही हा नियम करतो आहोत. तर ही छोटी छोटी मंडळ इथपासून ते आंतरराष्ट्रीय कायदा असे कायद्याचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला दिसतील. अगदी दोन व्यक्तींमध्ये सुद्धा अनौपचारिकरित्या काही कायदे असतात. मगाशी त्याची उदाहरणं आपण बघितली. कायद्याचा एक प्रकार आपण पाहिला मगाशी, म्हणजे अलिखित कायदा. रूढी आणि परंपरा प्रत्येक समाजामध्ये असतात आणि त्या किती जाचक काही वेळेला होतात त्याचाही अनुभव सगळ्यांना आहे आपल्याला. काही वेळेला त्या चांगल्याही वाटतात, आदर्शही वाटतात. तर या रूढी आणि परंपरा हे सुद्धा एक प्रकारचे कायदेच आहे. जेव्हा कायद्याची व्यवस्था नव्हती, जेव्हा शासन व्यवस्था चांगल्या प्रकारची नव्हती, त्यावेळेला धर्मानी कायद्याची भूमिका बजावली आहे. कायदे तयार करणाऱ्याची, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्याची आणि अर्थ लावणाऱ्याची सगळी भूमिका धर्मानी त्यावेळेला बजावलेली दिसते. मग त्याच धर्माच्या संस्थेमधून रूढी आणि परंपरा वेगवेगळ्या विकसित झालेल्या दिसतात. आता ब्रिटिश राज्यघटना ही अशीच एक अलिखित राज्यघटना आहे. आता अलिखित याचा अर्थ एक अक्षरही लिहिलेलं नाही असा होत नाही. 8व्या शतकापासून ब्रिटिश राज्यघटनेचा विकास सुरू आहे. वेळोवेळी कायदे केलेले आहेत आणि ते स्वतंत्रपणे नोंदवून ठेवलेले आहेत. म्हणजे ते एकत्रित संपादित केलेले नाहीये, त्यांचं नंबरिंग केलेलं नाहीये. आपण म्हणतो ना की भारतातल्या घटनेमध्ये कलम इतके आहे, 398 कलम, 395 कलम. तर हे कलम तिथे दिसणार नाही. 12व्या शतकातला एक कायदा असेल, 15व्या मधला एक असेल, एक मागच्या 10 वर्षापूर्वी केलेला असेल. तर हे स्वतंत्र कायदे, रूढी आणि परंपरा याच्या आधारावरती, कस्टम्स अँड ट्रॅडिशन्स याच्या आधारावरती ब्रिटिश राज्यघटना उभी आहे. दुसरा प्रकारचा कायदा असतो तो म्हणजे लिखित कायदा. मगाशी आपण बघितलं की हमुराबीचा कायदा हा पहिला जगातला लिखित कायदा. हमुराबी नंतर रोमन राज्यकर्त्यांनी लिखित कायद्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला. साम्राज्याचा विस्तार झाल्यामुळे त्यांना लिखित कायद्याची गरज निर्माण झाली. रोमन साम्राज्य युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये पसरलं आणि रोमनांची अशी एक इच्छा होती किंवा त्यांचा एक असा पद्धत होती कामाची की सगळीकडे एकसारखी व्यवस्था असली पाहिजे. म्हणजे युरोप पासून आशियापर्यंत सगळ्या जनतेला समान न्याय मिळाला पाहिजे, समान सवलती आणि समान जीवन पद्धती असली पाहिजे.
मग ते शक्य कसं होईल, आजच्यासारखी कम्युनिकेशन साधनं नव्हती, त्याच्यामुळे मग त्याने लिहून काढायला सुरुवात केली आणि ते लिखित कायदे सगळीकडे पोचवले गेले आणि सगळीकडच्या प्रशासकांनी त्याच्याप्रमाणे व्यवहार करावा असे नियम त्यांनी त्यावेळेला तयार केले. आधुनिक काळातील पहिली लिखित राज्यघटना, एखाद्या राष्ट्राची पहिली राज्यघटना ती अमेरिकेची राज्यघटना आहे. मे ते सप्टेंबर 1787 या काळामध्ये साधारणपणे 116 दिवस आहेत ते 116 दिवसांमध्ये ही घटना लिहून पूर्ण झाली. कन्व्हेन्शन फिलाडेल्फियाला बोलवलं होतं ते 116 दिवसांचं होतं, पण त्याच्या आधी 1776 मध्ये अमेरिकेचं स्वातंत्र्य घोषित करण्यात आलं. 4 जुलै 1776 हा अमेरिकेचं स्वातंत्र्य दिन. तेव्हापासून त्या घटना निर्मितीची प्रक्रिया चालू फायनल कन्व्हेन्शन घटना लिहिली, पण एकूण अमेरिकन घटना निर्मितीची क्रिया 111 वर्ष चालू होती असं म्हणता येईल. 1776 ते 1787. अमेरिकनांनी घटना का लिहिली, तर त्यांचा एकच आग्रह होता की आम्हाला कायद्याचं राज्य हवं, माणसांचं नको. अमेरिका हे नेशन ऑफ मायग्रंट्स म्हणून प्रसिद्ध आहे, स्थलांतरितांचा देश म्हणून तो प्रसिद्ध आहे. तर हे जे स्थलांतरित आहेत ते मुख्यतः कुठून आले होते, ते युरोपमधून आले होते. नंतर जगभरातून सगळं स्थलांतर अमेरिकेत झालेलं दिसतं, पण सुरुवातीला युरोपमधून लोक आले. युरोपमधून मुख्यतः ते का आले, तर त्यांच्याकडे अंतर्गत संघर्ष प्रचंड चालू होता. प्रोटेस्टंट विरुद्ध कॅथोलिक किंवा त्यांच्याकडे रेसेस, वंश खूप आहेत आणि वंशांच्या अंतर्गत संघर्ष खूप आहेत, वांशिक संघर्ष. तर त्याला कंटाळून हे लोक तिथून निघाले की इथे कसं तरी मरण्यापेक्षा आपण समुद्रावर जाऊ, तिथे नवीन भूमी मिळेल आपल्याला आणि नवीन भूमीवरती आपण राहू. म्हणजे त्याच्यामध्ये नवीन भूमी शोधता शोधता जीव गमवावा लागला, तर तो सन्मानाने तरी गमवला की आपल्या इच्छेप्रमाणे झालं. इथे कोणाच्या तरी पायदळी तुडवून मरण्यापेक्षा किंवा अपमानास्पद जीवन जगण्यापेक्षा आपण बाहेर पडावं म्हणून लोक बाहेर पडले. आणि मग काही कोलंबस सारख्या खलाशांनी शोध लावले, मग अमेरिकेचा शोध लागला आणि अमेरिकेकडे लोक आले. तिथे आल्यानंतर परत त्यांना ब्रिटिशांशी लढा द्यावा लागला आणि मग नंतर त्यांना ते इतिहास पुन्हा त्याची उजळणी करायची नव्हती किंवा पुनरावृत्ती करायची नव्हती. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्याला आता कोणा माणसावर विश्वास ठेवायचाच नाहीये, मग कायद्यावरती विश्वास. मग तो कायदा लिहून काढा. मग घटना लिहायची असं ठरलं आणि मग परत प्रश्न पडला की लिहिलेली घटना त्याच्यामध्ये वाद निर्माण झाला तर काय करायचं. मग सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली. तर सर्वोच्च न्यायालय, संघराज्य किंवा सत्तेचं विभाजन हे सगळे अमेरिकन घटनेने आपल्या जगाला दिलेल्या देणग्या आहेत. त्यांचा एकच महत्वाचा मुद्दा की आपल्याला कायद्याचं राज्य हवं, जे काय असेल ते कायद्यामध्ये लिहिलेलं आहे त्याच्याप्रमाणे चाललं पाहिजे. एक फिल्म मी पाहिली होती, इंडियन फिल्म होती, स्त्रियांच्या संदर्भातली फिल्म. घटस्फोटित महिला 3 प्रकारच्या, त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात. भारतातली घटस्फोटित महिला, घटस्फोटित म्हणा किंवा ज्याचा नवऱ्याकडून छळ होतोय, ती पहिल्यांदा कोणाला अप्रोच करेल तर ती माहेरच्यांकडे जाईल, भावाला बोलेल, बहिणीला बोलेल, आई वडिलांशी बोलेल, मित्रमैत्रिणी असतील चांगले जवळचे तर त्यांच्याशी शेअर करेल. आफ्रिकेमधली महिला असेल तर ती ट्रायबल काउन्सिलकडे जाईल, मग ते ट्राईब्स त्यांची पंचायत भरेल आणि मग भर मैदानामध्ये सगळीकडे सगळे एकत्र येतील आणि काय तो प्रश्न सोडवला जाईल. अमेरिकेमध्ये ती बाई जर तिला घरी छळ होत असेल तर पहिल्यांदा कोणाकडे जाईल, ते वकिलाकडे जाईल किंवा ती कायद्याची पुस्तकं लायब्ररीत जाऊन शोधायला लागेल की कायदा काय म्हणतोय, मला काय संरक्षण आहे, माझे हक्क काय आहे. तर अमेरिकनांची मानसिकता ही पहिल्यापासून अशीच झालेली आहे की ते सगळं कायद्यावर बोट ठेवून जगतात.
कायद्याच्या आधारे जगण्याची सवय त्यांना लागलेली दिसते. पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे ते म्हणजे कायद्याची उगमस्थाने. कायदा कसा कसा निर्माण होतो, त्याचे सोर्सेस काय, सोर्सेस ऑफ लॉ. बरेच सोर्सेस आहेत. सगळ्यात महत्वाचा सोर्स जनतेच्या चळवळी, माहितीच्या अधिकारासाठीची चळवळ. अगदी अलीकडचा सगळा अनुभव आहे, ताजा अनुभव आहे. गेल्या 20 वर्षामध्ये या चळवळी खूप आपण पाहिल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये. अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली इतरही अनेक नेते त्याच्यामधून पुढे आले. आप सारखी पार्टी त्याच्या आधारावर उभी राहिलेली दिसते. केजरीवालांचं नाव पुढे आलं, किंवा किरण बेदी नावाच्या पोलीस अधिकारी, त्यांचंही नाव त्याच्यामध्ये आलेलं होतं. दलितांच्या हक्कांसाठीची चळवळ, किंवा आफ्रिकन अमेरिकन्सची अमेरिकेमधली चळवळ. आफ्रिकन अमेरिकन्स म्हणजे पूर्वी ज्यांना ब्लॅक अमेरिकन्स, ते हे आफ्रिकन अमेरिकन्स, त्यांची चळवळ. या चळवळीमधून अनेक कायदे निर्माण झाले. आता माहितीच्या अधिकाराची साठीची चळवळ आहे, त्याच्यातून माहितीच्या अधिकारासंबंधीचा कायदा, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, हा आलेला दिसतो. दलित हक्कांसाठीच्या चळवळीमधून अॅट्रॉसिटीज ऍक्ट सारखे अनेक ऍक्ट पुढे आले. रिझर्वेशन्सच्या तरतुदी मांडल्या गेल्या, घटनेमध्ये त्याची तरतूद करण्यात आली. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स म्हणजे जाती आणि जमातींची यादी तयार करणं, मागास जाती शोधणं, त्याच्यासाठी आयोग नेमणं, हे सगळ्या तरतुदी कशामुळे आलेल्या आहेत, तर लोकांच्या चळवळींमधून हे आलं. जगभरात स्त्रियांच्या हक्कांसाठी चळवळी झाल्या, त्याच्यातून कायदे निर्माण झाले. इंग्लंडमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून कायदे करण्यात आले, आणि त्याच्यातून मग स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणारा कायदा झाला. मजुरांच्या हक्कांसाठी जगभर चळवळी झालेल्या दिसतात. अगदी भारतामध्ये तर रविवारची सुट्टी मिळावी, आठवड्याची सुट्टी मिळावी, याच्यासाठी लोखंडेंनी दिलेला लढा आणि त्याच्यातून ती मिळालेली सुट्टी. म्हणजे चळवळींमधून कायदे केले जातात. दुसरा कायद्यांचा महत्वाचा सोर्स म्हणजे विद्वानांनी लिहिलेले ग्रंथ. आधारावरती, त्यांच्या संशोधनाच्या आधारावरती काही मार्ग लिखाण करतात आणि ते लिखाणाच्या आधारावर कायदे देतात. मॉन्टेस्क्यूचा एक फ्रेंच विचारवंत, ते या मॉन्टेस्क्यू पुष्कळ अनुभव घेतला, पुष्कळ संशोधन केलं, आणि त्यांनी एक सिद्धांत मांडला, सत्ता विभाजनाचा सिद्धांत. सत्ता, कायदे करण्याची सत्ता, अंमलबजावणीची सत्ता कायद्यांच्या, आणि कायद्याचा अर्थ लावण्याची सत्ता, या 3 सत्ता जर वेगवेगळ्या केल्या, त्या वेगवेगळ्या व्यक्ती किंवा संस्थांच्या हाती दिल्या, तर व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहतं, व्यक्तीचे अधिकार अधिक सुरक्षित राहतात, हा त्याचा सिद्धांत होता. अमेरिकन घटनाकारांना हा सिद्धांत पटला आणि त्याच्या आधारावरती अमेरिकन घटना उभी राहिलेली दिसते. म्हणजे हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे की विद्वानाच्या एखाद्या ग्रंथाच्या आधारावरती कायदा तयार होणं. दुसरं उदाहरण अलीकडचं बहुसंस्कृतीवाद, मल्टीकल्चरलिझम, याच्याविषयी बरंचसं लिहिलं गेलेलं आहे. विल किमलिका नावाचा एक विचारवंत कॅनडामधला, त्याच्या आधारावरती, त्याच्या पुस्तकांच्या आधारावरती बऱ्याच देशांमध्ये बरेच कायदे करण्यात आले. मल्टीकल्चरलिझम आता थोडीशी त्याला बदलत्या परिस्थितीमध्ये ओहोटी लागायला लागलेली आहे. त्याची चर्चा करणारं एक व्याख्यान, त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, ती पण लिंक मी तुम्हाला देईन. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर त्याच्यामध्ये या सगळ्या लिंक्स तुम्हाला दिसतील.
तर बहुसंस्कृतीवादाची चर्चा पण आपण केलेली आहे बरीचशी. बहुसंस्कृतीवादासंबंधी जे जे लिखाण झालं त्याच्या आधाराने बाहेरच्या देशातून स्थलांतरित होऊन आलेल्या किंवा ज्याला आपण निर्वासित म्हणतो अशा लोकांचे हक्क, मायग्रंट्स, मायग्रेशन जगभर चालू असतं, तर या मायग्रंट्सचे हक्क, त्याच्या संबंधीचे कायदे हे या विद्वानांच्या ग्रंथांच्या आधारे झालेले दिसतात. सेकंड सेक्स नावाचं पुस्तक आहे. जगप्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका, जगप्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका सिमॉन दे बोहा हिच्या सेकंड सेक्स या पुस्तकाच्या आधाराने जगभरच्या सरकारांनी स्त्रियांसंबंधीचे उदारमतवादी असे कायदे केलेले दिसतात. न्यायालयाचे निर्णय हा आणखीन एक मोठा सोर्स आहे. भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे अंतिम मानले जातात. त्यामुळे त्यांनी दिलेला निर्णय म्हणजे एक प्रकारे कायदाच असतो. शहाबानो केस असेल किंवा आत्ताची राम जन्मभूमीची केस असेल किंवा बऱ्याच अशा अलीकडच्या काळामध्ये तर केसेस अशा दिसून येतात की सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिले ते कायद्यासारखे वापरले जातात. म्हणून त्याला अभिलेख न्यायालय किंवा कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स असं मानलं जातं. दुसरा एक मोठा सोर्स आहे ते म्हणजे राज्यघटना. राज्यघटनेच्या आधारावरती कायदे केले जातात. राज्यघटनेमध्ये उदाहरणार्थ स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क दिलेला आहे, परंतु तिथे खाली असं मांडलंय की स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क किंवा कोणताही मूलभूत हक्क अमर्याद नाहीये. जेव्हा गरज असेल त्यावेळेला सरकारला त्याच्यावर बंधनं घालता येतात आणि हा बंधनं कोणती घालायची तर त्याच्या आधाराने ही जी तरतूद केली आहे त्याच्या आधारे नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट किंवा टाडा असे कायदे भारत सरकारने केले. म्हणजे स्वातंत्र्य आहे, परंतु तुम्ही काही इलिगल ऍक्टिव्हिटीज मध्ये, अँटी नॅशनल ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व असाल तर तुम्हाला अटक करण्यात येईल आणि मग नंतर तुमच्यावरती खटला भरून तुमच्या कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल. पण कोणत्याही क्षणी तुम्हाला अटक करण्याचा आणि 3 महिन्यापासून 6 महिन्यापर्यंत, वर्षापर्यंत तुरुंगात ठेवण्याचा अधिकार वेगवेगळ्या कायद्यांच्या आधारे, प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचे वेगवेगळे कायदे या मूलभूत हक्काच्या तरतुदींच्या आधारे, घटनेतल्या तरतुदीच्या आधारे करण्यात आले. घटनेमध्ये मूलभूत हक्कांच्याच चॅप्टरमध्ये 17व्या कलमामध्ये अनटचेबिलिटी विल बी कन्सिडर्ड ॲज अ क्राईम बाय लॉ अशा आशयाचं वाक्य आहे. द बाय लॉ मेड बाय द नॅशनल अँड स्टेट असेंब्लीज, देशाच्या आणि घटक राज्यांच्या विधिमंडळांनी केलेल्या कायद्यांच्या आधारे अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता ही हा गुन्हा मानला जाईल. मग प्रत्येक राज्याने, देशाच्या सरकारने याच्या संबंधाने कायदे केलेले आहेत. त्यामुळे राज्यघटना हा कायद्याचा एक मोठा सोर्स आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं ते संसद आणि इतर सर्व पातळ्यांवरील कायदे मंडळ, बऱ्याच ठिकाणी अजूनही धर्मग्रंथ जगामध्ये, तर हे सगळे कायद्याचे सोर्स आहे. कुराण ही आमच्या देशाची घटना आहे असं इराणचे प्रमुख नेहमी म्हणतात, किंवा ज्या ज्या देशांनी इस्लामिक पद्धती स्वीकारलेली आहे ते कुराणाला घटनेचा दर्जा देतात. त्यामुळे धर्मग्रंथ हे पण कायद्याचा सोर्स असू शकतात. आज तुम्हाला दिसेल की प्रत्येक गोष्ट कायद्याने नियंत्रित होते. कायदा मला माहित नाही हा प्रकार कोर्टामध्ये चालत नाही. तुमच्याकडून एखादी गोष्ट घडली आहे, बेकायदेशीर गोष्ट घडली आहे आणि तुम्ही कोर्टात उभारून सांगितलं की मला कायदा माहीतच नव्हता, तुम्ही इन्कम टॅक्स भरलाच नाही आणि मग इन्कम टॅक्सची नोटीस आली, त्याने तुम्हाला कोर्टात खेचलं, तुमच्यावर केस भरली,
कोर्टात उभारून तुम्ही सांगितलं की मी वाचलेच नव्हते कायदे, मला माहीतच नव्हतं. माहीत नव्हतं हा एक्सक्यूज कायद्यासाठी नाही. माहीत करून घेणं ही तुमची जबाबदारी आहे. आणि मग तिथेच तर सगळा गोंधळ होत होता. कुठेतरी छोट्या पुस्तकामध्ये ते पब्लिश केलं जायचं, ते फार लोकांपर्यंत पोचायचं नाही, लोकांचं अज्ञान वाढायचं आणि मग त्याच्यातून बरेचसे गुन्हे पण घडायचे, बरेचसे चुकीच्या गोष्टी घडायच्या. आता सोयी उपलब्ध झालेल्या आहेत, पण अजूनही इंटरनेटमुळे या सगळ्या सोयी आता उपलब्ध झाल्या, सगळीकडे कायदे प्रकाशित केले जाऊ शकतात. आता तर बऱ्याच वेळेला कायदे करण्याआधी नागरिकांची मतं मागवली जातात, नेटवरून ती मागवणं, त्याचं वर्गीकरण आणि अनालिसिस करणं हे अत्यंत सोपं झालेलं आहे, त्यामुळे ते केलं जातं. संगणकाचं युग आहे, सायबर लॉ आलेला आहे, म्हणजे संगणकाचं युग आलं त्याच्यानंतर पहिले काही दिवस निश्चित असा कायदा नव्हता कॉम्प्युटर क्षेत्राशी, इंटरनेटच्या क्षेत्राशी, कारण एक क्षेत्रच नवीन होतं. पण आता तो सुद्धा कायदा तयार केला गेलेला आहे. प्रत्येक गोष्ट कायद्याने नियंत्रित होते. कायद्याच्या आधारेच आपल्याकडे न्यायदान होतं. आणि भारताचं वैशिष्ट्य असं आहे की सर्वांसाठी कायदा समान आहे. तुम्ही म्हणाल हे काय विशेष आहे, तर अशा काही घटना, राज्यघटना अस्तित्वात होत्या. साऊथ आफ्रिकेची घटना ही ती मोठी घटना, त्याच्यामध्ये वर्णद्वेष घटनेमध्ये लिहिलेला होता, अपार्थाईड असं त्याला म्हणतात. पण भारतामध्ये मात्र कायद्याचं समान संरक्षण आहे. आता आफ्रिकेमध्ये काय होतं, अपार्थाईड म्हणजे काय होतं, काही दिसेल. लीगल नाउ बट इमॉरल फॉर एव्हर घोषणा ते करताय. आता याच्यातून एक मोठा इश्यू आणखीन पुढे आलाय, व्हॉट इज लीगल अँड व्हॉट इज मॉरल. जे कायदेशीर असतं ते नैतिक असतंच असं नाही. कायदा वेगळा आणि नीती वेगळी. दारू पिणं, तुम्ही जर लायसन्स काढलं आणि दारूच्या दुकानात जाऊन दारूची बाटली घेतली आणि ती घरी आणली तर ते कायदेशीर झालं. पण दारू पिणं हे नैतिक आहे की नाही, प्रत्येकाची नीतिमत्ता वेगळी असू शकते, प्रत्येक कुटुंबाची तत्व वेगळी असू शकतात. धर्माप्रमाणे, प्रदेशाप्रमाणे, माणसांप्रमाणे ती तत्व बदलतात. ते नैतिक आहे की नाही हा प्रश्न वेगळा आणि कायदेशीर आहे की नाही हा प्रश्न वेगळा असतो. अपार्थाईड ही इमॉरल, वर्णद्वेष करणं, काळे वेगळे आणि गोरे वेगळे, गोरे उच्च पातळीचे, काळे खालच्या पातळीचे, गोऱ्यांनी काळ्यांमध्ये मिसळायचं नाही, काळ्यांनी गोऱ्यांपासून दूर राहायचं, दुय्यम दर्जाची वागणूक स्वीकारायची. तर हे सगळं आफ्रिकेमध्ये, साऊथ आफ्रिकेमध्ये लीगल होतं 1994 पर्यंत. 1994 मध्ये नेल्सन मंडेलांच्या मोठ्या आंदोलनामुळे, म्हणजे 25-30 वर्ष त्यांना आंदोलन करावं लागलं, ते 25-30 वर्ष हाऊस अरेस्ट मध्ये होते. त्याच्यानंतर ही घटना बदलली. FWD क्लार्क नावाचे जे अध्यक्ष होते त्यांनी ही घटना, त्याच्यातली अपार्थाईडची तरतूद काढून टाकली आणि मग एक व्यवस्था उभी राहिली आणि आजची खुली अशी साऊथ आफ्रिका तुम्हाला दिसते. अजूनही प्रगती व्हायची बाकी आहे, कारण इतके वर्ष मागास राहिलेला जो समाज आहे, 90% वर काळ्या माणसांना कशी वागणूक दिली जात होती ते पुढच्या काही स्लाइड्स मध्ये तुम्हाला दिसेल. व्हाईट आर्टिसान्स रेस्टरूम अँड टॉयलेट, म्हणजे टॉयलेट सुद्धा वेगवेगळे होते, काळ्यांची वेगळी, गोऱ्यांची वेगळी. दुसऱ्या जे खालचं जे लिहिलंय ते आफ्रिकान्स नावाची भाषा आहे त्याच्यामध्ये. सिटी ऑफ दरबान, under section 37 of the Durban Beach bylaws, this bathing area is reserved for the sole use of members of the white race group. स्पष्ट कायदे आहेत, यालाच अपार्थाईड असं म्हणतात. स्पष्टपणे लिहिलंय तसं नोंदवायला कोणालाही काही वाटत नाही, कसलीही लाज शरम काही वाटत नाही, उलट हक्क वाटतो. हे वाक्य आणखीन बघा, आणि समोरून दोन काळी माणसं जात आहेत, त्यांना काय वाटत असेल ते वाचल्यानंतर ते बघा. कॉशन, बीवेअर ऑफ डॉग्स. नाही, डॉग्स असं लिहिलेलं नाहीये तिथे, नेटिव्स
कॉशन बीवेअर ऑफ नेटिव्स, कुत्र्यांपासून संरक्षण करा स्वतःचं, असे बोर्ड्स लिहिलेले असतात. आपण इथे काय म्हणतोय, कॉशन बीवेअर ऑफ नेटिव्स. नेटिव्स म्हणजे ब्लॅक माणसं, स्थानिक माणसं. तर ती जंगली आहेत, त्यांना कसला सेन्स नाही, ते केव्हा व्हायलंट होतील सांगता येत नाही, ते तुम्हाला लुटतील, मारतील, खाऊन टाकतील, कसलाही आरोप करायला मागे पुढे बघायचं नाही, गोरे. तर हे अशा बोर्ड्स पण तिथे लावलेले होते, कॉशन बीवेअर ऑफ नेटिव्स. व्हाईट एरिया डिव्हिजनल काउन्सिल ऑफ द केप बाय ऑर्डर लॉ इन्स्टिट्यूशन्स, कायदेशीर सगळी व्यवस्था अपार्थाईडची चालवली जात होती. इथे पण तसंच दिसतंय, बाय ऑर्डर प्रोव्हिन्शियल सेक्रेटरी, पब्लिक प्रेमायसेस अँड द अम्युनिटीज thereof have been reserved for the exclusive use of white persons. मोठं आंदोलन झालं, बरी अपार्थाईड घोषणा झाल्या, त्याच्यामध्ये चळवळी झाल्या, बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागला. शेवटी FWD क्लर्क, मगाशी मी सांगितलं ते, आणि नेल्सन मंडेला यांच्यामध्ये करार झाला, आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे हे लीडर. आणि नंतर 94 मध्ये ही व्यवस्था संपवली गेली. एंड ऑफ अपार्थाईड. नेल्सन मंडेला आणि त्यांची बायको विनी मंडेला आणि त्यांचे कार्यकर्ते तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहेत. माइलस्टोन्स इन मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री असं म्हटलंय त्याला. हे नेल्सन मंडेला. कायद्याचं आणखीन एक असं वैशिष्ट्य आहे की रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट कायद्यामध्ये देता येत नाही. घटना जेव्हा घडली तेव्हा अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या आधारेच न्यायदान करता येत. म्हणजे 2000 मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आला, त्याच्यामध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत, काही गोष्टींसाठी काही शिक्षा दिलेल्या आहेत. 95 सालापासून आपल्याकडे इंटरनेट हळूहळू यायला सुरुवात झाली. 97-98 मध्ये जर एखादा गुन्हा घडला असेल, सायबर क्राईम, तर त्याच्यासाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट नव्हता, त्यामुळे त्या तरतुदीनुसार काही शिक्षा देता येणार नाही. 2000 साली तो ऍक्ट आला, म्हणून पुन्हा ती केस उकरून काढा आणि 98च्या त्या गुन्हेगारांना नव्या कायद्याप्रमाणे शिक्षा द्या असं म्हटलं तर करता येणार नाही. म्हणजे पूर्वलक्षी प्रभावानी किंवा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने निर्णय देता येत नाही. ज्या वेळेला जे काही घटना घडली त्यावेळेला जेवढे अस्तित्वात आहेत तेवढ्या कायद्यांनिशी, उद्या समजा अशी एक मागणी होते की बलात्कारी लोकांना फाशीची शिक्षा दिली जावी, किंवा अगदी वय लहान असलं तरी त्यालाही ती माफी नाही, त्याला पण फाशीची शिक्षा देण्यात यावी. उद्या समजा असा काही कायदा केला तर मागच्या केसेसमध्ये तसे निर्णय देता येणार नाही. ज्या लहान मुलांना लहान मूल म्हणून रिमांड होम्स मध्ये सोडलं त्यांच्यामध्ये काही बदल करता येणार नाही किंवा त्यांना नव्याने फाशीची शिक्षा सुनावता येणार नाही. त्यामुळे कायदा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने वापरता येत नाही. जो त्यावेळेचा कायदा आहे त्याप्रमाणेच काम करावं लागतं. आता हा आणखीन एक मोठा इश्यू आहे, समान नागरी कायदा. कायद्याचे 2 प्रकार आहेत, एक दिवाणी कायदा आणि दुसरा फौजदारी कायदा. तसेच 2 न्यायालय पण असतात, दिवाणी न्यायालय, सिव्हिल कोर्ट ज्याला म्हणतो आपण. त्याच्यात आणखीन एक प्रकार झालाय फॅमिली कोर्ट, आणि दुसरा प्रकार न्यायालयाचा तो म्हणजे फौजदारी, क्रिमिनल कोर्ट्स. वकील सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की 2 प्रकारची प्रॅक्टिस करणारे वकील असतात. काही जण दोन्ही प्रकारच्या करतात, सिव्हिल आणि क्रिमिनल. सिव्हिल कायदा म्हणजे जिथे बॉडी ऑफेन्सेस नाहीये, संपत्ती लुटण्याचा प्रश्न नाहीये, किंवा कुठला बदनामी, मानसिक छळ असा प्रश्न येत नाही, जिथे कायद्याच्या इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे. समजा 2 भावांच्या मध्ये जमिनीच्या गुन्हा घडलेला नाहीये, कायद्याचा अर्थ कसा लावायचा याच्यावरून वाद आहे.
ते या संबंधीचे खटले आहेत ते सिव्हिल केस मानले जातात. हे दोन भाऊ जर पोलिसांमध्ये गेले तर पोलीस म्हणतील की हे सिव्हिल मॅटर आहे, आमचा याच्याशी काही संबंध नाही, तुम्ही कोर्टात जा आणि हा प्रश्न सोडवा. हा, जर त्या भावांपैकी एकाने दुसऱ्याच्या डोक्यामध्ये दगड घातला तर मात्र ती फौजदारी केस होते. मग पोलीस त्याच्यामध्ये येतात आणि मग ते ज्याच्यावर हल्ला झालाय त्याच्या बाजूनी केस लढतात. म्हणजे जो फिर्याद करणारा आहे त्याच्या बाजूने मग केस लढवली जाते, पोलीस तपास करतात आणि मग आपली जे FIR वगैरे सगळं होतं आणि कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केली जाते. तर दिवाणी कायदा आणि फौजदारी कायदा याच्यामध्ये फौजदारी कायदा हा सगळ्यांसाठी सारखा आहे. मग त्याच्यामध्ये हिंदू असेल, मुसलमान असेल, ब्राह्मण, मराठा किंवा आणखीन कुठल्याही जातीचा असेल, सुशिक्षित आहे, अशिक्षित आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, ग्रामीण भागात राहणार आहे, शहरी भागात राहणार आहे, बिहारचा आहे किंवा महाराष्ट्राचा आहे, तेलुगू बोलणार आहे किंवा आसामी बोलणार आहे, कुठलाच फरक केला जात नाही. फौजदारी कायदा सर्व भारतीय नागरिकांना समान पद्धतीने लागू होतो. दिवाणी कायदा किंवा ज्याला नागरी कायदा असंही म्हणतात, सिव्हिल लॉ, तो मात्र प्रत्येक धर्मासाठी भारतामध्ये वेगळा आहे. आता असं का केलं तर वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या प्रत्येक धर्म आपल्या पद्धतीने विवाह करतो, आपल्या पद्धतीने त्यांचे काही जीवन पद्धती प्रत्येकाची धर्माची आखून दिलेली आहे की त्या पद्धतीने ते जीवन जगतात. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं, 26 जानेवारी 50ला घटना लागू झाली आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही सांगितलं की तुमचे वैयक्तिक कायदे सोडून द्या आणि तुम्हाला घटना पाळायची आहे, घटनेमध्ये जो कायदा असेल त्याप्रमाणेच कारभार करायचा आहे. त्यावेळेच्या आपल्या घटनाकारांना असं वाटलं, सरकारला असं वाटलं की असं जर झालं तर गोंधळ निर्माण होईल, सगळीकडे अशांतता पसरेल आणि मग ते टाळायचं असेल तर हळूहळू लोकांच्याकडून जेव्हा डिमांड येईल त्यावेळेला आपण समान नागरी कायदा लागू करू, असं त्यावेळची भूमिका होती सत्ताधाऱ्यांची. त्यामुळे समान नागरी कायदा करून ठेवलेला आहे. उदाहरणार्थ विवाहासंबंधीचे कायदे, विवाह हिंदू पद्धतीने करता येतो, मुस्लिम पद्धतीने करता येतो किंवा सिव्हिल मॅरेज ऍक्ट याच्याप्रमाणे पण करता येतो. तुम्हाला ती सवलत दिलेली आहे. समान नागरी कायदा करण्याची तरतूद करणं याचा अर्थ काय, की सगळ्यांनी सिव्हिल मॅरेज ऍक्ट प्रमाणेच लग्न केलं पाहिजे असं कंपल्शन करणं. हे कंपल्शन आजपर्यंत केलेलं नाही, कुठल्याच सरकारने केलेलं नाहीये. तशी डिमांड मात्र आता वाढताना दिसते आहे. कायद्याचे दात, आंतरराष्ट्रीय कायद्याला दात नसतात असं आपण म्हटलं, राष्ट्रीय कायद्याला मात्र दात असतात. दात याचा अर्थ अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. म्हणजे कायदा नुसता लिहून ठेवला जात नाही, कायदा प्रसिद्ध केला जातो, तुम्ही तो पाळावा लागतो, नाही पाळला तर तुम्हाला शिक्षा होते. तुम्हाला पोलीस, तुम्ही नाही आलात तर घरातून उचलून घेऊन जाऊ शकतात, कोर्टामध्ये तुमच्यावर खटला चालतो आणि तुम्हाला तुरुंगात टाकू शकतो, थेट फासावरती पण चढवू शकतो. म्हणजे कायद्याचे दात याला म्हणतात. तर हे दात असलेला कायदा असेल तर तो प्रभावी असतो, नसलेला कायदा प्रभावी असत नाही. आणखीन एक मुद्दा आहे, कायदा कसा पाळावा, लेटर अँड स्पिरिट. म्हणजे कायद्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा की कायद्याचं तत्व, कायद्याचं मूळ उद्दिष्ट काय आहे, सार काय आहे हे बघणं. तुम्ही ऐकून असाल की प्रशासनामध्ये आंदोलन केलं जातं कधी कधी, पण नियमानुसार काम असं एक आंदोलन असतं. नियमानुसार काम, मग एरवी काय नियमानुसार होत नाही का, तर सगळे नियम अगदी काटेकोरपणे पाळायचे झाले तर काम होणारच नाही. म्हणजे क्लार्कनी आपल्या टेबलावर बसायचं आणि फक्त त्याच्याच जेवढं काम आहे तेवढं करायचं. समजा तो कागद दुसऱ्याला द्यायचा आहे तर तो देणार नाही, कारण तो म्हणेल की ते माझं काम नाहीये, ते शिपायाचं काम आहे. मग शिपायाला बोलवा, शिपाई रजेवर आहे, रजा हा त्याचा हक्क आहे, तो घरी बसला.
मग शिपाई उद्या येईल त्यावेळेला हा कागद इथून उचलून दुसऱ्याच्या टेबलावरती जाईल. दुसऱ्या क्लार्कला तुम्ही सांगायला गेलात अहो तुम्ही तरी घेऊन या, तो म्हणेल मी हात लावणार नाही कारण ते माझं काम नाही, ते शिपायाचं काम आहे. आता हे शब्दशः कायद्याची अंमलबजावणी करणं असं त्याला म्हणतात. लेटर अँड स्पिरिट. दुसरा एक व्हिडिओ मी तुम्हाला इथे लिंक देतो, तो पण पहा, म्हणजे त्याच्यात लेटर अँड स्पिरिटचा अर्थ पण तुम्हाला स्पष्ट होईल. तर कायद्याची संकल्पना आपण बऱ्यापैकी त्याची प्रस्तावना केलेली दिसते. आणखीन काही चर्चा करायची आहे पण ती आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण करू.